कारण की जर जिंकलात तर नक्कीच आपल्या पुढे पुढच्या मॅचचं अजून एक पाहिलं तर लक्ष असेल, परंतु पराभूत झालात तर आपलं आव्हान या पाहिलं तर स्वराज्याच्या भूमीमध्ये नाणिवलीच्या मैदानामध्ये इथं संपुष्टात येईल. जर जिंकायचंय तर मेहनत घ्यावी लागेल, जर पुढच्या फेरीमध्ये पात्र व्हायचंय तर चांगला खेळ करावा लागेल, कारण की आज केलेला खेळ आपल्याला उद्या क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच मदत करेल. चालू असलेला सामना आपण पाहतोय, एका बाजूला असेल श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर संघ बॅटिंग करेल, सलामीची जोडी विशाल वाघे आणि त्याचबरोबर राजशीत तामसेचा खेळाडू एक असेल आणि त्यांच्या सोबत जर पाहिलं ते विशाल वाघे कॉलेज फाट्याचा खेळाडू. मॅच होते स्टार्ट. वारी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉलला केलं हॅमर, उडवला बॉलला स्विंग, जाईल सीमा पार, येतोय षटकार. अगदी कडक फटका मारलाय, बॅटरच्या समोर टाकला बॉल आणि विशाल वाघेने दाखवला आपला क्लास, बॉलला पाठवलंय षटकाराच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर ज्ञानेश्वर हिलमच्या विरुद्ध केलेलं आक्रमण, ज्ञानेश्वरला दाखवलं आसमान, 6 धावा मिळतील. 5 ओव्हरची मॅच असेल आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करावे लागतील. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्यात 76 सुद्धा अपुऱ्या पडल्या, मग या मॅच मध्ये 80 पर्यंत जावं लागेल की काय, की आता बॅटिंग चांगली करून आपली बॉलिंग नंतर चांगली करावी लागेल, कारण आता जिंकणं आणि जिंकणं आणि जिंकणंच या मॅच मध्ये आता सांगून देईल. स्लोअर बॉल होता, फर्स्ट होल बॅटरला माहिती होतं की आता बॉलर काहीतरी नवीन घेऊन येणार आणि ते फसवून दाखवलंय. बॉलरने आता टाकलेला डॉट बॉल, बॅटरवर केलेलं परिआक्रमण. पहिला तर फटका मारला तो बॅटरने, दुसरा पाहिला तर डॉट टाकला तो अर्थातच बॉलरने आणि आपला क्लास दाखवला इथे मैदानात. यानंतरचा फटका पुन्हा एकदा खेचला, उंच उंच लांब 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 जा, शोधून आणा बॉल, ठोकलाय षटकार. कडक, काय जबरदस्त बॅटिंग करतो बॅटर. अगदी पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये प्रकाश टाईक सलामीला गेले होते, परंतु आता सलामीची जोडी थोडी चेंज केली आहे, विशाल वाघेला पाठवलंय. कॉलेज फाटाचा अजून एक चांगला खेळाडू, अजून एक गुणवान दर्जेदार आणि त्याचबरोबर क्लासिक खेळाडू मैदानामध्ये गेला आणि त्याने ठोकलेत या पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार. आता फक्त चौकार षटकार पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये जसं पाहायला गेलं तर मयूर आणि त्याचबरोबर मयूरच्या साथीला त्याचा साथी खेळाडू धीरज त्यांनी बॅटिंग केली, तशीच बॅटिंग आता खेळाडू करतोय अर्थात विशाल वाघे कॉलेज फाट्याचा खेळाडू. फुलटॉस होता, फुलटॉस बॉल चुकला. अगदी पाहायला गेलं तर पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, चौथा पुन्हा डॉट. मग येणारा आता 5वा बॉल काय असणार, तसंच पाहायला गेलं तर इक्वेशन चालू होणार का, कारण की 4 बॉल झालेत आणि 4 बॉल मध्ये धावा जमा असतील ते अर्थातच 12, बिनबाद 12 धावा. चांगली बॅटिंग करतो अर्थात बॅटिंग करणारा संघ कॉलेज फाटा, परंतु इथे या मॅचला जिंकावंच लागेल दोन्ही टीमला. स्लोअर बॉल, पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर राहिला, कट केला, परंतु अवांतर धाव इथं मिळतीये. 13 पर्यंत पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा आपल्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूयात. खरं तर प्रेक्षक राजा या मैदानामध्ये आलाय, मैदानाच्या अवतीभोवती राहून या मॅचचा आनंद घेतोय, सामन्याचा आनंद घेतोय, त्यांचं आपण अगदी स्वागत केलंच पाहिजे. ज्या प्रकारे पाहायला गेले तर खेळाडू मैदानामध्ये आले नाही तर त्या मैदानाला शोभा येत नाही, परंतु प्रेक्षक आले नाही तर त्या सामन्यांना मजा येत नाही. आणि प्रेक्षक राजा तुम्ही अगदी सर्वांसाठी देव आहात, कारण तुमच्यामुळे या सामने खेळणाऱ्यांना, सामने पाहणाऱ्यांना मजा येते. फुलटॉस बॉल, फटका फसलाय का, हवेत आहे बॉल, परंतु रबर बॉल, बॉल गेला सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलाय या ओव्हर मधला 3रा षटकार. टॉस जिंकल्यानंतर पहिला फिल्डिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंगचा निर्णय आपल्या पत्त्यावर पडायला पाहिजे, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा केल्या 21, बिनबाद 21 धावा. चांगली बॅटिंग केली अर्थातच बॅटर बदललेला बॅटर आपण पाहिलं विशाल वाघे. सलामीला आता पाठवला आणि सलामीला पाठवल्यानंतर त्याने दाखवली आपली ताकद, ठोकल्या तब्बल 21 धावा.
22 ओव्हरमध्ये इथे पाहायला गेलं तर 4 धावा इथं मिळतील. सर बायजे की बॅटकडे 22 ओव्हरमध्ये इथे 4 धावा. धावा कशाही येऊ देत, फक्त धावा येणं महत्वाचं आहे. तर तेच म्हणाल बॅटर राशीद तामसेचा खेळाडू असेल. राशीद आता बॅटिंग करतोय. समोर पाहिलं तर सुधीर पवार बॉलिंगसाठी, टीमचे कॅप्टन अमराई कर्जतचे खेळाडू असतील. 25 पर्यंत धावा पोहोचल्यात. 5 ओव्हरची मॅच असेल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. फिरवलाय बॉल, फिरवलाय बॉलला, उंच खेळलाय. फिल्डर करतील जज आणि त्याचबरोबर विकेट होईल डाऊन. पहिला खेळाडू येईल तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रकाश नाईक, कॉलेज फाट्याच्या अजून एक खेळाडू, म्हणजे जोडी आता मैदानामध्ये टिकावी लागेल. लेफ्टी बॅटर प्रकाश नाईक आणि सोबत पाहिलं तर विशाल वाघेची जोडी. दोन्ही एकाच विभागामधील एकाच गावातील खेळाडू असतील. समोर पाहिलं तर टीमचे कॅप्टन सुधीर पवार. वाईड बॉलचं सिग्नल, वाईड बॉलचा सिग्नल अर्थातच बॉल बराचसा बाहेर गेला आणि त्याचबरोबर वळत दूरवरून घेतला आणि तिथे मिळाली पाहिजे. तिथे वाईट शर्पामध्ये 1 धाव. अवांतर धावा धावफलकावर जमा आहेत. सव्वीस धावा आता धावफलकावर. थांबवावा लागेल, वाचवावा लागेल. कमी धाव्यांमध्ये इथे पाहिलं तर थांबवावा लागेल समोरच्या टीमला. धावांचं प्रेशर चालणार नाहीये, परंतु समोर घेतला आणि त्याचबरोबर उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक आता बनतील दर्शक आणि त्याचबरोबर बॉल घेऊन येतील. चला, बॉल गेल्यानंतर बॉल कृपया आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. पहिल्याच दिवशी आपण प्रत्येक षटकाराच्या मागे एक नवीन बॉल देतोय. आपल्याला 8 दिवसाची स्पर्धा खेळवायची. आपल्याकडे अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे कृपया प्रेक्षकांना विनंती असेल, त्याचबरोबर खेळाडू वर्गाला विनंती असेल, जर आपल्या आजूबाजूला बॉल असेल तर आपण कृपया मॅचमध्ये द्यायचा आहे. तो मॅच बॉल अतिशय महत्त्वाचा असतो एखाद्या बॅटरसाठी, एखाद्या बॉलरसाठी. षटकार ठोकला. टीमची टोटल 32 पर्यंत पोहोचला संघ. फुल टॉस बॉल आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगच्या ठिकाणी बॉल चाललाय. कैलासने बॉल फेकलाय, परंतु इथे 1 धाव इथे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 5 ओव्हरची मॅच, अर्थातच दुसरं षटक चालू आहे. अनेक आपण खेळाडू या पहिल्या दिवसामध्ये पाहिले आणि पहिल्या दिवसामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली. चांगल्या दर्जाचे फिल्डर, चांगल्या दर्जाचे बॅटर, चांगल्या दर्जाचे बॉलर अर्थातच आपण या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये पाहिलं. आता या मॅच मध्ये पाहिलं तर तशीच चांगली बॉलिंग करत होता अर्थातच नाव सुधीर पवार. लेफ्टी बॉलरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये संघ थोडा अडचणीत होता, कमी धावांवर थांबला होता. सुधीर पवारच्या बॅटमधून षटकार जरूर पाहिला होता, परंतु आता बॉलिंग मध्ये क्लास दाखवलाय. षटक संपलं आणि या दुसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल 33 धावा, तब्बल 12 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 33 धावा झाल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. आता तिसरं षटक.
सचिन कोंढाणे ऑन मार्क असतील. आता बॉलिंग मार्कवर समोर जर पाहिलं तर लेफ्टी बॅटर टीमचे कॅप्टन प्रकाश नाईक. आखो टप्प्याचा बॉल सेम 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 त्या दिशेने जसा मागच्या ओव्हरमध्ये ठोकला होता तसाच त्या दिशेने ठोकलेला षटकार 6 धावा. काय खमालीची बॅटिंग चालू आहे अर्थातच प्रकाश या खेळाडूकडून. टीमचे कॅप्टन 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण येताना पाहिले. वैयक्तिक जर पाहिलं तर 3 बॉल आणि 13 धाबे संख्येवर खेळतात. संघाला काय गरज आहे तर संघाला माझ्या चांगल्या बॅटिंगची गरज आहे आणि तीच चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांच्या गोलंदाजाच्या विरुद्ध तब्बल 100 अजून एक चांगला फटका. बॉल उंच, तोही बॉल जाईल सीमा पार. एक जबरदस्त फटका गेलाय षटकाराच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा षटकार बॅटर पाहिला तर प्रकाश नाईक पहिल्या मॅच मध्ये सलामीला आले होते, परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर वन डाऊनला आले. त्यांनाही माहिती आहे टीमला काय गरज आहे, टीमला जिंकवायचं हे महत्वाचं आहे. मग आता जर पाहिलं तर पहिला सलामीची जर आपण पाहिला तर बॅटर बदलला. विशाल वाघेची बॅटिंग पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं गोलंदाजावर 2 षटकार जोर आलेत, परंतु कमबॅक करण्याची स्थिती या गोलंदाजाकडे आहे आणि तो या ओव्हरमध्ये नक्कीच कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. परंतु 3 बॉल 3 षटकार मारण्याची संधी निर्माण झाली आहे बॅटरला. अर्थातच आपण पाहिलं बॅटर प्रकाश नाईक ऑन स्ट्राईक एंडला असणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अर्थातच डॉट बॉल गेला. मागील 2 बॉलवर 2 षटकार आपण जरूर पाहिल्या, परंतु या बॉलवर आलेला डॉट बॉल. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय. अर्थातच टीमची टोटल 45 पर्यंत संघ पोहोचलाय. चांगल्या बॅटिंगचं इथं पाहायला गेलं तर नजराणा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न फिल्डरने चुकी केली आहे. अर्थातच टीमचे कॅप्टन सुधीर पवार होते. ही चुकी मान्य नसेल अर्थातच टीमला सुद्धा. एक अनुभवी खेळाडू होते. कॅच सोडला, कॅच खुणाचा. ज्या खेळाडूने जर पाहिलं तर तब्बल 3 षटकार ठोकलेत. प्रकाश नाईक त्यांचा कॅच सोडलाय. ही 1 धाव 46 धावा झाल्यात. बऱ्याच वेळानंतर विशाल वाघेला स्ट्राईक मिळते. एकदाच षटक इथे पाहिलं तर संपलंय आणि या 3 षटकांच्या अंतिम धावसंख्या झाली ती 47 धावा. आता अर्थातच येणारे 2 षटक बाकी असतील. 2 षटकामध्ये किती धावा केल्या जातील, किती धावा होतील हे पाहिलं जाईल. तत्पूर्वी आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. घ्या या मॅचचा आनंद आपल्या केटीएस लाईव्हच्या माध्यमातून. सत्तेचाळीस धावा झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 47 झाल्यात. चला स्पीडअप घ्या जरा, आपल्याला अजून एक मॅच खेळवायची.
मिस टाइम फटका, बॉल उंच गेलाय. प्रयत्न केले फिल्डरने परंतु इथे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करणार का? यास 3 धावा इथे पूर्ण केल्यात. विशाल वाघे बॅटिंग करत होते, त्याचबरोबर प्रकाश नाईक आता साथ देतील त्यांना. रोहन वाघमारे आता बॉलिंग मार्कवर असतील. डोणेवाडीचे खेळाडू आहेत रोहन वाघमारे. जबाबदारी मोठी आहे, परंतु जबाबदारी जो घेईल अगदी पाहायला गेलं तर तो संघाचा तारणहार बनून येईल. चांगला बॉल आहे, अगदी खांद्याचा पुरेपूर वापर पाहायला मिळाला. पण बाउन्सचा इशारा जरूर दिला गेलाय, परंतु जर पाहिलं तर डॉट बॉल ही महत्वाची बाब म्हणावी लागेल आता बॉलिंग करणाऱ्या संघासाठी. ज्या बॉलिंग करणाऱ्या संघाच्या आता पाहिलं तर 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 50 धावा बॉलिंग करताना आपण खर्च केलेत आतापर्यंत. डॉट टाकावे लागतील. चांगला फटका रिच मध्ये दिला, पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिसरा षटकार त्याच दिशेने टोकलाय. बॅटर टीमचे कॅप्टन प्रकाश नाईक. काय कमालीचं पाहिलं तर इथं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं प्रकाश नाईकच्या माध्यमातून. या बॅटरने आतापर्यंत जर पाहिलं तर षटकार ठोकलेत ते म्हणजे 4 षटकार. बॅटिंगला गेल्यानंतर संघ चांगल्या स्थितीमध्ये जरूर होता, परंतु महत्वाचा खेळाडू बाद झाला होता राशीद बाद झाले. परंतु साथीला असलेला खेळाडू विशाल वाघे आणि विशाल वाघेच्या साथीला तेवढी चांगली बॅटिंग केली आहे. टीमची टोटल तब्बल 56 पर्यंत पोहोचवलाय. 56 पर्यंत पोहोचवलाय. अजूनही पाहिलं तर बरेच बॉल शिल्लक आहेत. षटक 4थं चालू आहे आणि 4थ्या षटकामधील 3 बॉल बाकी असतील अजून. छप्पन्न धावा झाल्यात. बॅटिंगचा क्लास आता पाहायला मिळतोय. तर अर्थातच प्रकाशचा अपील केली गेली आणि अपील आपण अर्थातच मेन पंचांकडे केली पाहिजे. आपण अपील स्क्वेअर लेगच्या पंचांकडे करता कामा नये. या सुद्धा गोष्टीचं भान अगदी पाहिलं तर बॉलरला हवं आहे. इथे पाहिलं तर डॉट बॉल जातोय. महत्वाची बाब जर म्हणावी लागेल. मागच्या बॉलवर षटकारानंतरच्या आलेला बॉलवर आता डॉट बॉल. बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतोय. प्रत्येक डॉट बॉलमध्ये बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतोय, परंतु प्रत्येक षटकार बॅटिंग करणाऱ्या संघासाठी एक महत्वाची बाब. इथे जर पाहिलं तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा जर पाहिलं तर दिला गेलाय तो अर्थातच डॉट बॉल. म्हणजे बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला एक. तब्बल जर पाहिलं तर 1 षटकार 3 डॉट बॉल 1 तिहेरी धाव. चांगली बॉलिंग करताना गोलंदाजाला आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉलला अगदी आपल्या जाग्यात घेतलं, बनवलं आणि त्याच नंतर पाठवलं ही सीमा पार. मिळतील धावा 6 या ओव्हर मधला आलेला दुसरा षटकार. टीमची टोटल 62 धावा. पासष्ट धावा झाल्यात. पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन कॅप्टन सुधीर पवार. बॉल उंच आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलेत. कॅच पकडायचा प्रयत्न. अखेरीस विकेट गेली आहे अर्थातच विशाल वाघे सलामीला गेलेला खेळाडू. त्याची विकेट डाऊन होतीये. टोटल 62 वर जातोय. हा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानामध्ये नितेश वाघे कॉलेज फटाचा अजून एक खेळाडू. आल्या समोर दिलाय. बॉलला उडवलाय. अगदी जाईल सीमारेखा बाहेर. बॉलवर 6 धावांची मोहर. लांबवरचा षटकार नितेशने पहिल्या बॉलवर केले ते स्पष्ट. कॉलेज फटा संघ पाहतोय. वडघर कॉलेज फटा संघ 68 पर्यंत पोहोचलाय. येणारा प्रत्येक बॅटर षटकारच ठोकतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर नितेशने एक षटकार ठोकला. त्यानंतर जर पाहिलं प्रकाश नाईक याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आलेत.
आणि तदनंतर 3 षटकार विशाल वाघेच्या बॅटमधून आलेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूने इथं पाहिलं तर आपल्या टीमसाठी षटकारांची आतिषबाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय पत्त्यावर बसलाय. अडुसष्ट झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 76 धावा करून सुद्धा संघ पराभूत झाला होता. अर्थातच आपण पाहिलं तर कार्तिक 11 वाका संघ मग या मॅचमध्ये किती धावा कराव्या लागतील की त्या सेफ राहू शकतात. अरे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर रबर बॉल असा खेळ आहे, धावा जास्त करायला लागतात. जर आपल्याला वाचवायचे धावा तर सेकंड इनिंगला अगदी बेनिफिट असतो. परंतु इथे एक धाव मिळते. या एक धावेवर समाधानी. टीमची टोटल 69 रन झाल्यात. लेफ्टी टू लेफ्टी ऍडव्हान्टेज आता बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला आता प्रकाश नाईकला असेल. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आतापर्यंत 5 षटकार, 2 सिंगल आहेत, त्याचबरोबर 4 डॉट बॉल. चांगला फटका स्क्वेअर कडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला अडवले तेवढं दमदार धाव मिळेल ती एक. त्यानंतर धावा झाल्या त्या 70. फिल्डिंग युनिट कडून तुझं तेवढीच चांगली साथ. एक कॅच सोडली परंतु कॅच नंतर फिल्डिंगचा स्तर थोडा उंच जाताना दिसलाय आपल्याला. तो अर्थ श्रेष्ठ दक्ष 11 वरणे कर्जत या संघाचा उडवलाय उंच. कॅचची संधी निर्माण झाली आहे. प्रशांत मडवी टीमचे आयकॉन खेळाडू पकडलाय कॅच. विकेट जातीये. नितेश एक षटकार मारलाय आणि झालेत बाद. येतील तंबूच्या आसऱ्याला. ओम वाघमारे आपटीचा खेळाडू आता त्याला मिळालाय संधी. 70 धावा आता धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल अर्थ शिल्लक असेल. या शेवटच्या बॉलवर एक षटकार, चौकार की डॉट बॉल की विकेट की दुहेरी की सिंगल हे पाहिलं जाईल. शेवटचा बॉल शिल्लक. ओम वाघमारे आपटी गावचा सुपुत्र मैदानामध्ये रवाना. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर चेडेकर केल्याचा प्रयत्न. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का? सुधीर पवारच्या हातामध्ये बॉल. बॉल निसटलाय विजयच्या हातामधून. 2 धावा इथे झाल्यात पूर्ण. तिसरीच्या माध्यमातून खेळाडू रनआउटच्या रूपामध्ये बाद. या 2 धावा बाद तर झाल्यात. आता गरज असेल ती अर्थातच येणार आहे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं आव्हान अबाधित ठेवण्यासाठी श्रेष्ठ दक्ष 11 वरणे कर्जत संघाला करायच्या त्या 73 धावा. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवायची आहे. वर्णे संघाला विनंती असेल आपली सलामी जोडी पाठवायची. आणि यामधून जो संघ विनर होईल तो संघ कार्तिक 11 वाका संघासोबत पाहिलं तर क्वालिफायची मॅच खेळेल. तिथे क्वालिफाय होण्यासाठी ती मॅच महत्वाची असेल. परंतु या दोन्ही संघांना ही मॅच जिंकावीच लागेल. जर जिंकलो तर आपण पुढच्या मॅचसाठी अगदी पात्र होऊ शकतो.
पंच सन्माननीय संजय वाघमेरे यांना विनंती असेल की या आपण मैदानाचा ताबा घ्या. यस जरूर. आता आपण पाहिलं तर 72 झाल्यात, 73 धावा करायच्यात आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगसाठी मैदानामध्ये. श्रेयस दक्ष 11 वरणे कर्जत संघाचं सलामीची जोडी आपण बघितली. तर नॉन स्ट्राईक एंडला आमरे कर्जतचा खेळाडू सुधीर पवार टीमचे कॅप्टन. तर त्यांच्या सोबत जर पाहिलं तर जोडी डोणेवाडीचा खेळाडू सुप्रसिद्ध रोहन वाघमारे. 73 धावा करायच्यात आणि या 73 धावा करण्यासाठी सज्ज आता बॅटिंग करणारा संघ. बॉलिंगसाठी गोलंदाज राशीद. पहिला बॉल ब्लॉक होलचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाडिश लॉंगाच्या ठिकाणी एक धाव जरूर मिळते. धावाचा श्री गणेश या मैदानामध्ये या मॅच मध्ये या इनिंग मध्ये करताना बॅटिंग करणारा संघ अर्थातच वरणे कर्जत संघ. प्रकाशजी पवार साहेबांचा संघ अर्थातच रवींद्रजी वाघमारे यांची साथ त्यांना ॲज अ ओनर म्हणून लाभली आहे. डी एन पवार मार्गदर्शक म्हणून आज आपल्याला पाहायला मिळाले नाही. कदाचित त्यांची कमतरता इथे भासत असेल, टीमला अगदी त्यांचं मार्गदर्शन भासत असेल. चांगला फटका आहे, लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून सडक पे कडक ठोकलाय, माइट हिट षटकार. चांगला फटका खेचलाय. बॅटर जर पाहिलं तर सुधीर पवार यांनी ठोकलेला षटकार. 6 धावेसाठी टीमच्या टोटल मध्ये करतोय वाढ. 7 पर्यंत पोहोचला संघ. करायच्या धावा जर आपण पाहिलं तर 73. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 5 ओव्हर मध्ये धावा करायच्या होत्या 76. तब्बल 4 ओव्हर मध्येच त्या 76 धावा कंप्लीट केल्या होत्या. आणि त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मयूर वाघने आपलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक कंप्लीट केलं. पहिल्या मॅच मध्ये केल्या तब्बल त्याने धावा 75. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने धावा केल्या होत्या त्या 54. दूरवरचा बॉल पाहायला मिळतोय, वाईटचा सिग्नल पंचांचा येतोय. या धावेची खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला गरज आहे, परंतु या धावा वाचवायचे आता बॉलिंग करणारा संघ एक युनिटी आणि एक युनिट बनून खेळावा लागेल. मॅच मध्ये अजून बराच काय बाकी आहे. तुम्हाला बॉलिंग चांगली करायची आहे, समोरच्या टीमला बॅटिंग चांगली करावीच लागेल, परंतु मॅच मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा वाचवाव्या लागतील. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर. बॉल जाण्याचा प्रयत्न, बॉलर कडून बॉल दिसटलाय, तिथे धाव एक मिळाली जाते. एकेरी दुहेरीचा प्रयत्न तोही ठरतोय सक्सेसफुल. धावा पोहोचतात तब्बल 9 धाब्यांवर. आजचा जर आपण दिवस पाहिला तर आजच्या दिवसामध्ये चांगली सुरुवात झाली. उद्घाटन सुद्धा तेवढं दमदार व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते झालं. त्यानंतर आपण पाहिलं तर आयोजकांनी चांगली साथ दिली. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या मॅचमध्ये 114 धावा पाहिल्या. चांगला बॉल आहे, अगदी चांगला बॉल वेगावर स्वार. बॅटरच्या बॅटला ठीकसा ब्रश झाला नाहीये. त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. 9 वर धावा स्थिरावतात. त्यानंतर आपण पाहिलं तर वैयक्तिक 75 धावांचा इंडिव्हिज्युअल हाय स्कोर आपण पाहिला. अगदी 3 बॉल 3 षटकारांचे रेकॉर्ड आपण दोनदा पाहिले. चांगला बॉल आहे, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न केला फिल्डर. येथील दूरवरून एक धाव मिळेल. 10 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे जर पाहिलं तर चांगला स्थिरावतोय. बॅटिंग करणारे संघ अगदी बॅलन्स आहे, बॉलिंग करणारे संघ बॅलन्स आहे. एखादी विकेट महत्वाची आहे. जर का एखादी विकेट आली तर अर्थातच राशीद तामसे आणि त्याचबरोबर त्यांची टीम संपूर्ण
श्रेया स्वराज 11 कॉलेज फटा वडगर अगदी खुश होईल. पण ती विकेट राखून ठेवावी लागेल आणि ते श्रेयस दक्ष 11 संघाचे कॅप्टन आणि अर्थातच सुहास सुधीर पवार ते सांगत असतील. लेफ्टी बॅटर आहेत, बराचसा अनुभव या खेळाडूला जरूर आहे, परंतु आजची मॅच काहीतरी नवीन करावं लागेल. पायातला बॉल, चांगल्या बॉलचं प्रदर्शन पाहायला मिळालं त्याला. खेळण्याचा प्रयत्न, एक धावसाठी 11 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद धावा झाल्यात, त्या अर्थातच 11. तीन बॉल 3 षटकांसाठी श्रेयस दक्ष 11 वर्णे संघाचे पॅकर रवींद्रजी वाघमारे यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल खेळाडूला. बॉलिंगसाठी टीमचे कॅप्टन प्रकाश नाईक ज्याने बॅटिंग चांगली केली आता बॉलिंगसाठी आलेत. आता पाहिलं तर कॅप्टन वर्सेस कॅप्टनची बॅटल. कोणता कॅप्टन ही बॅटल जिंकणार, सुधीर पवार की त्याच्या विरुद्ध प्रकाश. पहिलाच बॉल अगदी अखूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. वाईटचा सिग्नल इथे पंचांचा येतोय. वाईट बॉल अगदी पाहिला तर मिळालाय. एक धाव जरूर मिळते टीमच्या खात्यामध्ये. धावा झाल्या त्या अर्थातच 12. अगदी समोर मिळालेत. अपील केलेला आवडत त्याचबरोबर पायचीत झालेत. LBW पहिली विकेट या स्पर्धेमधली जी LBWच्या रूपामध्ये होतीये. बाद खेळाडू बाद धक्का क्रमांक पहिला बाद होणारे खेळाडू आपण पाहिले तर सुधीर पवार येथील मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर झाली आहे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आयकॉन खेळाडू प्रशांत मडवी. पहिलाच फटका अगदी अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. वाडेश लॉंगॉनच्या ठिकाणी बॉल गेला, ट्रॅव्हल झाला, एक धाव मिळेल तर स्ट्राईक चेंज होतीये. स्ट्राईक मिळेल ती खेळाडूला. रोहन वाघमारे या खेळाडूला, डोणेवाडीचा खेळाडू आहे. त्याच्यासोबत जर पाहिलं तर प्रशांत मडवी खालापूरच्या अतखरगाव विभागामधील हा खेळाडू. चांगली बॅटिंग करावी लागेल धावा करायच्या टीमला. 73 पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा 11 होत्या. त्यानंतर हळूहळू धावसंख्या पुढे जातीये. धावा झाल्या त्या 13 धावा. चांगला बॉल अगदी ब्युटिफुल बॉल पाहायला मिळाला. समोरून बॉलला अगदी टर्न केलंय. बॉल जाईल तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये आलेला डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा ठीकसा संपर्क होतच नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. खंबालीची जर पाहायला गेलं तर बॉलिंग पाहायला मिळते. अगदी 73 धावांचा आव्हाड पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या धावा त्या अर्थातच 11. त्यानंतर हळूहळू धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न फसतोय आणि प्रयत्न फसल्यानंतर जर पाहिलं तर येतोय तो अर्थातच डॉट बॉल. स्टँड अँड डिलिव्हर समोर टाकलं, उडवलंय बॉलला, जाईल बॉल सीमारेखा बाहेर. प्रेक्षकांना मिळाली संधी बॉल शोधून आणायची. 6 धावा षटकार.
इथे अभांतर धाबा 5 तब्बल वाईट प्लस 4 धाबा. काय घडतंय काय बिघडतंय मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर षटकार आला होता पण त्या षटकाराचं इथे थोडस दडपण प्रकाश नाईकच्या माध्यमातून. 24 धाबा अगदी वेगावर स्वार जोरत परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल परंतु बॅटरचं कौतुक करावं लागेल. या मागील एक बॉलवर तब्बल 11 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा बाहेर ठेवलाय बॉल. वाईटचा सिग्नल पंचांचा पुन्हा एकदा येतोय. अर्थातच काय बॅटिंग चालू आहे. 73 करायच्या 73चा पाठला करायला 5 ओव्हरमध्ये संघ उतरलाय परंतु हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. टीमचे खेळाडू कैलास हे सुद्धा पाहिजे तर खुश असतील. त्यांनाही माहिती आहे की संघ जिंकणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अजून एकदा वाईट. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक वाईट टाकतात. लगातारचं जर पाहिलं तिसरा वाईड. सव्वीस धाबा आता धावफलकावर जमा असतील. 73 करायच्यात परंतु 73चा पाठलाग करताना एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा देतात तो अर्थात बॉलर. अजून एकदा बाहेरचा बॉल. दिशा भरकडले. जर दिशा भरकडली तर दशा व्हायला वेळ लागणार नाहीये हे ओळखावं लागेल. आपली जर का दिशा व्यवस्थित तर दशाही व्यवस्थित होईल परंतु सध्या पाहिलं तर गोलंदाज आपला मार्ग विसरतोय. फायदा करून घेतला. पुलचा फटका अगदी पाहिलं तर फिल्डरच्या जाईल डोक्यावरून. डिफान लेगच्या दिशेने बॉलला पाठवलंय षटकाराच्या दिशेने. षटकाराने 6 धावेंनी संघ पोहोचलाय 33 धावे संख्येवर. 33 पर्यंत संघ पोहोचला. आता जिंकण्यासाठी करायचे त्या अर्थात 40 18 बॉल आणि 40 धावांचं इक्वेशन. चला उशीर करू नका फास्ट घ्या. त्यानंतर मागील मॅच मध्ये पराभूत झालेले कॅप्टन अर्थात कार्तिक इलेव्हन वाकस संघाचे कॅप्टन त्यांनाही विनंती असेल की आपणही व्यासपीठाकडे येऊन थांबायचंय. प्रभाकर बॉलिंग मार्कवर. प्रभाकर उघडा तामसेचे गोलंदाज. चांगला फटका. पूल केला अर्थातच आयकॉन खेळाडू. आतापर्यंत बाट शांत होती प्रशांत मडवीची परंतु त्यांच्या बाटला झाला बॉल ब्रश आणि जाईल सीमारेखा बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. सोळा बॉल आणि 33 धावा संख्येची गरज आहे. मॅच थोडी रोमांचक आली आणि रोमांचक मॅच कशी आली तर अर्थातच सेकंड ओव्हर मधील शेवटचा बॉल. त्या शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं षटकार आला त्यानंतर 3 वाईड त्यानंतर वाईड प्लस 4 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या आधीच्या बॉलला षटकार. म्हणजे मागील 2 बॉलवर आपण जर त्या पाहिलं तर तब्बल धावा. अजून एक फटका चांगला आहे. 20 धावा आणि नो बॉलचा सिग्नल. नो प्लस 6 धावा. मॅच अगदी खडतर स्थितीमध्ये पोहोचले. अवांतर एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्राच्या रूपामध्ये त्या धावा दिल्या जात आहेत. टीमची टोटल या 6 आणि 7 नी 47 पर्यंत पोहोचला संघ. फ्रीजचा पुन्हा एकदा पाहिलं तर बॉल असेल.
तब्बल जर पाहिले तर 2 नो बॉल आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 1 नो बॉल, ह्या ओव्हरमध्ये 1 नो बॉल. या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 2 नो बॉल आणि त्या 2 नो बॉलचा फटका नक्कीच पडलाय. फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर पुन्हा एकदा संधी निर्माण झाल्या. बॅटरला धावा झाल्या त्या 47. 73 करायच्या होत्या, 47 पर्यंत पोहोचलाय. षटक थोडस कठीण ठरते प्रभाकरचं सुद्धा. खोलावर टाकलाय बॉल, अगदी वाईड लाईन पकडून बॉल टाकलाय. जाईल तो डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता करतो अर्थात गोलंदाज प्रभाकर. आता प्रभाकरला या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर आपल्या ताकदीने गोलंदाजी करावीच लागेल. या मॅच मध्ये आपलं बरंच आपलं काहीतरी शिल्लक ठेवायचं असेल, आपलं आव्हान निर्माण करायचं असेल तर डॉट टाकायला पाहिजे. चांगला फटका समोर दिला, उडवला रबरी बॉल, अगदी पाहिलं तर टन करून बॉल सीमा पार. षटकार 53 झाल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर 20 धाब्यांची गरज असेल. 18 बॉल मध्ये धावा तब्बल जर पाहायला गेलं तर 50च्या आसपास हव्या होत्या. तदनंतर बॅटिंग करताना कमालीची बॅटिंग चालू आहे. अगदी खतरनाक बॅटिंगचा इथे पाहिलं तर क्लास पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस प्रभाकरच्या विरुद्ध. अगदी आपली भाकर भाजून घेतोय. अगदी चपाती जशी भाजतो ना तशीच पाहिलं तिथे चव पाहायला मिळते. काय कडक बॅटिंग करतो बॅटर. फुल टॉस नो बॉल वाईड बॉल, नो बॉल वाईड बॉल, वाईड प्लस चौकार. काय बॉलिंग चालू आहे. अगदी या बॉलिंगची अपेक्षा केलीच नव्हती बॉलिंग करणाऱ्या वडगर संघाने, परंतु मैदानामध्ये घडलं. दोन्ही बॅटरने अगदी प्रत्येक बॉल सीमारेषा बाहेर पाठवले. प्रत्येक बॉल अवांतर बॉलवर षटकार मारलाय. प्रत्येक अवांतर बॉलवर अगदी काहीतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. टीमची टोटल 59 धावा झाल्यात. 13 मध्ये 14ची गरज. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर जरूर इथे मिळाली आहे. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु काय घडलं इथे. धाव अगदी वेगाने घेण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर आता गरज असतील 12 बॉल आणि 12 धाबेची. बारा बॉल आणि आता 12 धावा संख्येची गरज असेल. बॉलिंग मार्कवर बॉलर मिलिंद कातकरी, सांगुर्ली गावचे गोलंदाज. 12 मध्ये 12 सुद्धा मॅच निघू शकते. जर जिद्दीने गोलंदाजी केली तर हा सामना सुद्धा आपल्या बाजूने येऊ शकतो. विकेट घ्यावी लागेल, प्रशांत मडवीची विकेट घ्यावी लागेल. बॅटर पहिलाच बॉल लावडा पिंक केली आहे. अवांतर धावांपासून वाचावं लागेल, एक्स्ट्रा पासून वाचावं लागेल. जरूर इथं पाहिलं तर बॅटर सुधीर पवार बाद झाले, पण रोहन वाघमेरेची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. साथ दिली प्रशांत मडवीने. प्रशांत मडवी जर आपण प्रामुख्याने विचार केला तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 8 धाब्यांवर खेळतात. पण रोहन वाघमेरे काय कमालीचं पाहिलं तर इथं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. तब्बल 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 36 वर खेळतात अर्थात बॅटर. याक बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच उडाला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करताना मिस फील्ड. इथे फील्ड झाली आहे मिस, त्याचा फायदा घेतलाय. 3 तर केल्यात कंप्लीट. बॅटरची कल्पकता, त्याचबरोबर मैदानामध्ये धावून घेण्यासाठी लागणारी एनर्जी सुद्धा इथे मैदानामध्ये चांगल्या प्रकारे वाया जातीये. बॅटरची चांगला कस लागतोय.
खेळाडूंचा कस लागण्यासाठीच तर पाहिजे तर खेळाडूंचा खेळ चांगला निघून येण्यासाठीच तर पाहिजे तर रायगड आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीग ठेवली गेली आहे. आयोजकांची चांगली अशी मेहनत पाहायला मिळते आणि त्याचमध्ये जर पाहिलं तर आयोजकांनी जे स्वप्न निर्माण केलं होतं आज पहिल्या दिवसामध्ये सत्यात उतरलंय. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. येते पाहिलं तर 8 दिवस चांगले सरतील यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. बॉल फिरवला होता, खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॉल बॅटला ठीकसा आलेला नाहीये. धावा जर पाहिला तर एक धावेनी 66 झाल्यात, म्हणजे अर्थातच धावा आता करायच्यात त्या 7 धावा करायच्यात. आता 7 धावा कंपल्सरी करायच्यात, परंतु त्या 7 धावा थांबवायच्या सुद्धा बॉलिंग करणाऱ्या संघाला. फिरवलाय, उंच मारलाय बॉल आणि तोही बॉल जाईल सीमारेखा बाहेर. कडक बॅटिंग, षटकार टोकला बॅटर रोहन वाघमारेने. त्रेचाळीस वर केलं रोहन. पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा सिग्नल, त्याचबरोबर व्हाईट बॉल, परंतु इथे विजय झालाय संघ. अगदी हा सुद्धा संघ तब्बल 1 षटक राखून जिंकला या मॅचला. म्हणजे मागच्या मॅच मध्ये 76 त्या सुद्धा कमी पडला, या मॅच मध्ये 73 त्याही कमी पडल्या आणि आता संघ जिंकलाय. तो अर्थात श्रेष्ठ दक्ष 11 वरणे कर्जत आणि आता त्यांना खेळावं लागेल कार्तिक 11 वाकस या संघासोबत खेळावं लागेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित यायचंय. वाकस संघ आणि त्यांच्या विरुद्ध श्रेष्ठ दक्ष 11 वरणे संघ. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वन साइड बॅटिंग ज्या खेळाडूने केली तब्बल